ती वेळेत आली नाही. सकाळचे 7 वाजत होते. स्टेशनवर नेहमीसारखी गर्दी, आवाज, धावपळ. पण आदित्य मात्र स्थिर उभा होता. हातात मोबाईल, डोळे मात्र एकाच दिशेने, जिथून सई नेहमी येत असे. ती रोज उशिरा यायची आणि तो रोज वेळेआधी यायचा. कारण प्रेमात कोणी वेळ बघत नाही, फक्त वाट बघतो. आजही तो वाट बघत होता. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, 15. आज जरा उशीर होईल, असा मेसेज येईल असं त्याला वाटत होतं. पण मोबाईल शांतच होता. सई आणि आदित्यची ओळख काही फिल्मी नव्हती. ते एकाच ट्रेनने कॉलेजला जायचे. सुरुवातीला नुसती नजर, मग हलकं हसू, आणि एक दिवस ट्रेन सुटताना तिचा तोल गेला आणि त्याने हात धरलाय. तो हात काही सेकंदच होता, पण दोघांचं आयुष्य बदलून गेला. हळूहळू बोलणं वाढलं. कॉलेज, घर, स्वप्न. ती आर्किटेक्ट व्हायचं स्वप्न बघायची, तो लेखक होण्याचं. ती म्हणायची, तुझं आयुष्य कागदावर छान दिसेल. तो म्हणायचा, तुझ्या सोबतचं आयुष्यच मला लिहायचं. ते दोघं कधी आय लव्ह यू म्हणाले नाहीत, पण रोज एकत्र ट्रेन पकडणं, एकमेकासाठी थांबणं, हेच त्यांचं प्रेम होतं. आज मात्र सई आली नाही. आदित्यचं मन अस्वस्थ झालं. त्याने कॉल केला. 1 रिंग, 2 कॉल कट. पहिल्यांदाच तो घाबरला नाही, पण मनाला चटका बसला. कारण प्रेमात सवय जास्त घातक असते. ट्रेन सुटली. तो चढला नाही. पुढची ट्रेन, तीही सुटली. तासाभरानंतर मोबाईल वाजला. एक मेसेज. आदित्य, आज मी येऊ शकणार नाही. एवढंच. ना कारण, ना स्पष्टीकरण. त्याने लगेच रिप्लाय केला. सगळं ठीक आहे ना? 10 मिनिटं. 20. काहीच उत्तर नाही. दिवसभर त्याचं लक्ष कुठेच लागलं नाही. शब्द येत होते, पण अर्थ हरवले होते. संध्याकाळी पुन्हा मेसेज आला. आपण भेटूया का? उद्या. शेवटच्यांदा. त्या एका शब्दाने, शेवटच्यांदा, त्याच्या छातीत काहीतरी तुटलं. उद्या ते भेटले. तेच कॅफे, टच टेबल, पण ती वेगळी दिसत होती. डोळ्यात अपराध भाव. आवाज थरथरत होता. ती म्हणाली, आदित्य, माझं लग्न ठरलंय. तो शांत राहिला. ती पुढे म्हणाली, घरच्यांचा दबाव होता. मी विरोध केला, पण दमलंय. तो अजूनही काही बोलला नाही. मी तुला हे आधी सांगायला हवं होतं, पण प्रत्येक वेळी तुला बघितलं की हिम्मतच होत नव्हती. आदित्य हसला, खूप हलकनसा. म्हणजे तो म्हणाला, मी योग्य होतो, पण वेळ चुकली. ती रडली. तो मात्र उभा राहिला. पैसे टेबलवर ठेवले. से, तो मग